ओम स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली एक घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आज तुम्ही ज्या मोबाईलने हा व्हिडिओ बघत आहात त्याच मोबाईलने तुम्हाला आज आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे. आणि तुम्हाला तो चमत्कार देखील बघायचा असेल तर स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव आपल्याला कायम स्वरूपी येत असतो. आणि स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार मात्र असतो. आणि कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे नक्कीच कळायला हवे. आणि ते समजले की त्याचा जीवनाचा उद्धार नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते. आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवत असतात,
म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो, एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता, फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला जावा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्यासोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल, हेही मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल, हेही मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते, हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल, एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच,
अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आव्हान येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे, कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही एक काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास
यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. एवढं मात्र निश्चित आहे, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हे तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकाराने गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाळी टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला
तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण
नक्कीच चाल चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल. हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे. त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढं सरकून पुढं जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग. माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये. आणि स्वामी समर्थांवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो. मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते. एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात. म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल. एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा. बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील. त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे. म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं. फक्त देव आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. असंच असतं. म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं. हेच माझं सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत आणि एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो. ही स्वामींचरणी प्रार्थना. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव
आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. बस तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो. म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल, आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा. बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे. आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो. आणि मग पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं, आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावर ते अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात, आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे, आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो असं आपण देवाला म्हणत असतो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण
आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो. एवढं मात्र लक्षात ठेवा, आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात. एवढं मात्र निश्चित आहे, श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून खूप त्रास होतो हो जेव्हा आपण समोरच्याला आपल्या मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपल्या कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच आपण नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल, या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधी चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठं बऱ्याच गोष्टी मार्ग लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या, कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांना त्यांच्या उपयोगी पडलात तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्कीच सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच, म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात, आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्याच बरोबरच नाती संपवून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो, एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. तर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला, सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क तुमचा स्वाभिमान सगळं पायदळी तुडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची, कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही.
आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या, कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात, तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसंही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा ते यश आपल्याला देत असतो. आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका, कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आहे, म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात. आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय, आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एकदा एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही, आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे, आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमीला लेखावं, आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आईवडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कोणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील. आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे, आणि त्याचा काय एवढा विचार पण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे, आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका, आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्त्वाचा असतो, आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल. कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान
हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा, तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी कळली सगळी दुनिया, आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू, तिने बऱ्याच लोकांची खरी रूपं दाखवून दिलीत मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते. आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं. हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत, आणि आजकाल हे कलियुगच चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही, असं समजून आम्ही पण सगळ्यांची मन जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोक इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास हा मिळणारच आहे, आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका, आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका, आणि अशा लोकांसोबत राहूही नका. कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं, आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं, आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाही आहे. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते, आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत, आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्कीच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका, आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्कीच सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचं आहे. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका, आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा, सगळं सहज मिळेल. एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं.
प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधी सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना, म्हणून लोक तसे शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते. ऊन वारा वादळ पाऊस सगळं काही झेलावं लागतं आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की किती आवाज करतोय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही, एवढं लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील, फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं की कोणीच कोणाचं नसतं आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्त्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसे ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅससारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा जर स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. कितीही नियोजन केले, कितीही प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे.
म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचा आपलं पाय पुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मिळेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोड फळ देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात. कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्मही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नाती गोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो. आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. आणि हा इच्छा पूर्ण करणारा संपूर्ण संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.